नमस्कार सगळ्याला. तर आता वाजले ते बघा 4. कारण का मेन रात्ता गावल्या आम्हाला. रात्ता गावल्या म्हणलं मला. हा गावले गावल्या बारामतीच्या ह्याच्यात भीक मागत होते रेल्वे स्टेशन नका वेळ तसं भीक मागायला. तर मी घरी पोचल्यावर ताईचा फोन आला मला. तशी मला कमेंट आली तसंच ते एका पाहुणीकडेच गेलते बघा. आणि मला लय वाटलं कसं तरी गे बाबा ताईनं माझा फोन पण उचलला नाही. घरी गेली तर घरी पण नाही माझा उचलला नाही, ऐकलं नाही म्हणून बघा. मी ऐकलं होतं यांचं फोन बिन, पण मला एवढंच की फॅननं वेगळंच ऐकायला आलं. मी वेगळंच बोलली, ही वेगळंच बोलली आणि त्याच्या वेगळा अर्थ काढला आणि त्याच्यामुळं ताई रागाला गेले. पण चेंज केली. जरा सांगू दे मला. स्टॉप करू नव्हतं. काय झालं काल हिच्या पोराला खायला काय नव्हतं आणि काय नव्हतं ते भूक करत होतं पोरगं. आणि आमच्या रूम मालकीनं मी तर आजारी असल्यामुळे मी जेवणारच नव्हते. पण छोकलीचा बाप मला काय बनवू, मग मी म्हणलं मला काहीच नाही बनवायचं. म्हणलं मला कसं तरी झालंय म्हणल्यावर मग ते मला म्हणलं सकाळी 2 अंडी खाल्लेले ते त्याच्यावरच आहे. तर आमची मालकीने कशी मी बसली होती. मी म्हणलं मला खाऊ वाटत नाही काय नाही म्हणलं, त्यामुळे मी काय खाणार नाही. मगाशी खाल्लेले जे नाही का ते अंडी माझी जिरली नाहीत अजून. 2 अंडी खाल्ली होते. बोलत बोलत मग ते त्या मालकीने काय केलं 2 चपात्या भात आणि डबाभर भाजी भेंडीची काहीतरी आणली होती ना त्यातलं दिलं होतं. मग त्यांना घरात 2 चपात्या ही केलेल्या मग त्या पण दिल्या. मग मी म्हणलं मी काय जेवणार नाही म्हणलं. तर डब्यात थोडं कालवून आहे ती आणि 1 चपाती जी मला छोकलीच्या बापाने ठेवली होती ती म्हणलं स्वातीला देते. मग मी स्वातीला फोन केला. स्वाती काय म्हणले माहिती आहे का, मी म्हणलं स्वाती जेवलो का ग फोन लावून. म्हणले नाही जेवलो. म्हणले पोरगा बी उपाशीच ऐकायला झोपला का ग आता पाहुणे उपाशीच झोपलंय बघा. आता पोरगा उपाशीच झोपलंय म्हणलं तू मध्येच बोलू नको. पोरगा उपाशीच झोपलंय म्हणले नाही जेवलो. मग मी म्हणलं चपाती आणि डब्बाभर भाजी आहे म्हणलं येऊ का घेऊन. तर म्हणले नका नका म्हणले आम्ही जेवण करून झोपलोय. आता हिनं तसं बोलली नका. आणि काय म्हणते मला वाटलं की तुम्ही म्हणला की झोपलो का. मग जर मी झोपलोय का विचारलं असतं तर हिनं काय सांगायची गरज आहे का की नाही पोरग उपाशीच झोपलंय डबा घेऊन येऊ का म्हणलं तर नाही म्हणली मग चूक कुणाची झाली. सकाळी पण आता त्यांना माहिती आहे गाडी ही आणलेली आहे आपली तरी पण भाऊजीने सकाळी फोन नाही केला तसंच निघून गेला. मग छोकलीचा बाप गेला तर मग म्हणलं सच्या गेला. म्हणलं जाऊ द्या मग त्यांना 9:30 वाजता आलं आणि 8 वाजता मग ही रुसल्यात म्हणलं जायलाच नाही का तिकडं म्हणून मी गेलीच नाही. असं झालं. मग सकाळी घरातलंच काम आवरलं मी. आणि इकडं तिकडंच होते. तर मालकीने आमच्या पोटभर खायला घालून मला नीटच केलं डायरेक्ट. चल पलीकडे जायचं. चला पलीकडे जायचं रस्ता. चला या. जाताना किती लांब पडलं आपल्याला. अयो लय चाललोय व फक्त माळव्यासाठी. आणि माळव पण मी म्हणते का म्हणजे मला कालच वाटलं का एवढं लांब आहे. आता आलो का नाही घरात आता आलो. माहिती झाले मला. कारण का ताई तर राहिलेलं आहे त्या पहिल्या एवढंच होते का तेव्हा बारकीत राहते का तवाच की पण कसं कवा खाणं पण राहिलेलं आहे त्या. तिथनं सरळ गेलं का नाही डांबर भूषणला आपण जाताना तिकडून गेलो रिक्षा जसं जातो ना तसं गेलो या. हे मधलं शॉर्टकट आहे. तर आम्ही 2 वाजता घराच्या बाहेर फिरलो होतो. पडलं होतं त्याच्यावर आम्हाला मला चालू वाटत नव्हतं पण म्हणलं जास्त स्वातीला वाईट वाटत म्हणून चला. आणि फोनचं सगळं गैरसमज आहे बरं का. गैरसमज म्हणजे माझ्या ऐकण्यात फरक झालं. स्वातीने जाणून बसून केलं तसं आणि मी तसे येत होतं पण मी नाही केलं. म्हणलं जाऊ दे म्हणून मी तशी बी दादाची शपथ वाहिली देवाची. खोट्या शब्द वाहते लेकराचे देवाचे एक खोटं शपथ वाहित पण लेकराची शपथ वाहीन का मी खोटं. खायची गरज आहे. कारण काय तेव्हा तुला काय फार कोर्टा कचऱ्यामध्ये गेलाय शब्द खाऊ 4 तसं माझ्या ऐकण्यात जरा थोडासा फरक झाला. आणि मला फॅनने काय ऐकायला नव्हतं आणि ते ताटून झोपलं होतं त्याच्यामुळे मी काय हळू बोलत होती. स्पीकर ऑन बी केला नव्हता. तर असं झालं होतं जेवायला. दादा पण गेला आम्ही होतो तेव्हा जेवाय मागत होता. मग मालकीनं आमच्या जेवायला दिलं होतं
पण मी काय खाणारच नव्हते ना, म्हणून मी म्हणलं आता ठेवा खाई द्यावं, स्वातीला द्यावं म्हणून मी फोन केला होता. तर हे म्हणले जेवलाव का म्हणलं की, तर म्हणले नाही पोरगं यांना म्हणलं झोपलं या. तर यांना म्हणलं हाय चपाती आणि भाजी, म्हणलं घेऊन येऊ का, नाही म्हणली आम्ही जेवण करून झोपलो या. मग मी आणि म्हणले असं बी नाही एका फोनमध्ये एका मिनिटामध्ये तर हे सगळं बोलणं पण झालं. म्हणलं हिला कशाचा तर राग आला म्हणलं. काल मी छोकलीच्या बापाचं काय तर सांगत होते वाटतं, छोकलीच्या बाप मला म्हणत होते वाटतं पैसे काढायला जायचं. मग हे म्हणलं ही पालखीची गर्दी आहे नको जायला म्हणलं, आणि उशीर पण झाला पैसे निघायचं नाहीत. आणि हिनं सांगितलं भाऊजीला तसंच ना. मग मला भाऊजी काय, मला भाऊजी म्हणलं, मी म्हणलं ती चला. म्हणायचं पालखीला गर्दी आहे आणि जरा बंदच आहे ते, पैसे काढायचं उशीर पण झालेला आहे, सकाळ जाऊ. मग मी काय नाही त्यांना म्हणलं, जाऊ म्हणलं जा तुझ्या तू. मग मी त्यांना नवऱ्याला तसंच सांगितलं. मग तिच्या नवऱ्याला वाईट वाटलं असं की माझ्या बायकोला असं म्हणलं. मग हिला एकटीलाच बोलवून घ्यायचं होतं वाटतं. काय झालं यांचं फोनवर बोलणं मला माहित नाही. ते फक्त म्हणले की भाऊजी म्हणतात ते जा तुझी तू एकटे. मग एकटे येऊ का, मग होय नाही काय झालं. मग जरा आंबल्यावाने दिसायला लागले मला. मी म्हणलं जाऊ तसं जावा. गेलं तर तिथं मालकीन भेटले होते. भेटले म्हणजे आमची रूम मालकीन मस्त आहे, फंटास्टिक. मायाला अजून आमची तर दिसली बी नाही. त्यांना राग लगेच येतात, काय करा आता, काय खरं नाही. दादा आहे इथं. आता कुठनं वळायचं परत आपल्याला, कुठनं नाही वळायचं, सरळ जायचं आता. सरळच. सरळ जायचं, जवळच आहे आता, आलंय जवळ. चला. नाही आपण ह्या वाटेने चालू. त्याचा तर पायाचा तुकडा पडलाय का नाही, लय पडला. तर हे आपलं माळव आणलं थोडं ताईला घ्या म्हणलं, ताई नको म्हणलं. छोकलीच्या बापाला दिलं तर पैसे आला म्हणलं मला उद्या जाऊन रूम भाडं आलं. ए तर ठीक आहे. घरी आल्यावर बाई गहू बिहू आणलं नाही का, 5 किलो गहू आणलं. खरं सांगायला तर मी व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं की मला 2 दिवस झालं पीठ नव्हतं, काय नव्हतं. तर मला लाडक्या बहिणीचं पैसे आलं. मग लाडक्या बहिणीचं पैसे आल्यावर मी तितक्या लांब चालत गेलो, 2 जण त्यांनी बी काढून आणलं. आणि त्यांना काय आहे सगळं सामान घरात, पण पीठ नव्हतं त्यांना पण, बाकीचं तर सगळं आहे त्यांना. आणि तुम्हाला पण म्हणलं नको सांगायला, पण माझ्या काय मनात राहिलं नाही म्हणून सांगते तुम्हाला. मग आणलं हे गहू आणलं, इकडं डब्बा आता एवढ्याचा किराणा आणला. हा गव्हाचा सगळा म्हणजे किती पण द्या मावशी, म्हणजे आपला घेतला. आता त्यांची पगार तर काय टेन्शन नाही. मीठ बीठ सगळं असं वस्तू खाली. आणि शेंगदाणा अजून आपल्याला महिनाभर कसं, महिना 2 महिने कसं जाते. तर हे सुहाणा, साखर 1 किलो, हे तर डाळ 1 किलो, तेलाचा पुडा. म्हणजे माझ्या अक्षरशः घरात मीठ सुद्धा नसतं बघा. आज 2 दिवस झालं. त्याचं आपल्याला निरमा आणि घरकुल आणि हळद. आणि इकडं सकाळ म्हणलं 1000 रुपयातलं एवढंच 40 रुपये राहिलं होतं. तर त्यातलं खारीचं पुडं आणलं 2. म्हणलं सकाळ दादा मागितलं तर आपलं आणावं म्हणून. आणि सकाळी, आणि हे 2 दिवस झाला अक्षरशः तुम्हाला खोटं बोलत नाही, व बिगर डब्यात जाते तयार. तर सकाळी होते शेवाळ्या, तर लक्षात नव्हतं म्हणजे शेवाळ्या आहेत म्हणून. काही पिकत नाही कांद्याचं, शेवाळ्या होत्या म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं की आपल्या घरात शेवाळ्या येत्या. मग त्यांनी मला सकाळी ध्यान करून दिलं. मला म्हणलं शेवाळ्या तर मी खाऊन जातो, तेवढं कर. मग ते सकाळी तर मला माहीत आहे ते शेवाळ्या कशा करते, ते कशा नाही, ते आधी भाजून घ्यायचं, परत तेल ते टाकायचं. पण साखर नव्हती म्हणून मी आधी शिजवून घेतली आणि मग वरण साखर टाकली. त्यासाठी ही आपली मटकी, कोथिंबीर आणली 10 रुपयाची. तर 10 रुपयाची कोथिंबीर आता एवढी दिली आहे ना. आणि हिरवी मिरची, बटाटे आणि टमाटा असं आणलं. तर खरंच की माणूस
आता खरं खरं सांगते, मी असं जेवढा माझ्यापाशी मोबाईल नंबर होता म्हणजे माझ्या गणपताला बरं का, तेवढ्यांना मी सगळ्याला 500 रुपये मागितला म्हणून कोणी सुद्धा मला हा केला धावलं नाही, कोणी सुद्धा दिलं नाही तर मला हा केला. आणि एक ताई होत्या त्या म्हणल्या होत्या माझ्याकडे हायचं, मला तर रातभर झोप लागली नाही, तुम्ही मला लई मागितलं नाही तर 500 रुपये मागितलं. आता मला ह्यात काही पण वाईट बोला नाही तर कसं बी चांगलं बोला, मला काय मी रागाला जाणार नाही आणि काहीच नाही जाणार. कारण का मी सत्य सांगते, मग तुम्ही बोलणारे मला आता बोलणार सांगितलं तर बोला, काय नाही मला अडचण, मी काय सुद्धा म्हणणार नाही का मला खरंच. तर त्या ताई म्हणल्या अहो माझ्याकडे रोख आहे तर मागून मागितलं तर 500 रुपये मागितलं तर तेवढं पण आमच्याकडं ऑनलाईन नाही, आमच्याकडं रोख आहे तर बघू मी माझ्या मैत्रिणीला सांगते ऑनलाईन करायला पार्लरला आल्यावर. मी म्हणलं बरं ताई जसं तुमचं म्हणणं असेल तसं, पण नाही त्यांच्याकडून पण झालं तर जाऊ द्या. म्हणून तर रातताय मग शिर्डीला गेल्या, मग रात्री राततायनं मला 10:15 वाजता फोन केला की एक चपाती दिली त्यांच्यामध्ये मालकीने ना आणू का. मग मी म्हटलं म्हणजे काय तर बोलल्या थोडासा हे झालं त्याच्यामुळं. आणि तांदूळ तर होते तर तांदूळ काल भाऊजीनं भात केलेला मग तेवढंच खाल्ला होता. आणि सकाळी तर काय नाही तेवढे शेवाळ्या खाल्ल्या तेवढं. मग रात्रीला पण वाटलं की बाबा हिच्या घरात काहीच नाही, माझ्या पण घरात काहीच नाही. आणि हे तर पैसा आहे तर सगळं आहे बघा, पैसा नसता तर काय सुद्धा नसतं या, हे खरं असतं या. आणि ठेवलं होतं तर गावाकडं जायचं होतं तर गावाकडलं आपलं तिथं महत्त्वाचं होतं, नाहीतर गेलं असतं 30 तारखेपर्यंत पैसे, कारण का 30 तारखेला पगार होते त्यांची ना. आणि पहिली झाली 30 तारखेला त्यांची पगार, तर ह्यात माझं म्हणजे त्यांच्या पगारीत 18 ते 30 तारखेपर्यंत सगळं भाडं भागलं आणि लाईट बिल भागले. आणि माझं जेवढं होतं तेवढं डिपॉझिट 5,000 भरलं आणि मग रुपया पण राहिला ना आणि काहीच नाही. तर अशी माझी परिस्थिती होती. तर काय बोलायचं ते बोला. आता आणलंय घरात, आता जरा थोडंसं मन माझं मोठं झालं की माझं खाटेले लेकरं होते नवरा ते, कारण काय एवढं गुरावली व फरच्या ते व्हायचं पण उपाशी गेलं. आणि आज काय मला म्हणलं बघू आज तिथं आहे पालखीचं तर तुम्ही पण या जेवायला. होय होय म्हणलं, कुठं जाताना कुठं नाही आहे का नाही. मग आता जेव्हा पैसे मिळत तर त्याला एक वडापाव चारला सकाळ त्याने काय खाल्लं नव्हतं त्याच्यामुळं मग आलू बघा असं. तर चला आता अजून काय आहे का बघते म्हणजे